या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही 26 जानेवारीच्या आत डीबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। 26-27चा इकडे बघ सिंहस्थ कुंभमेळा। सर्व महिलांसाठी खुशखबर की आता जानेवारी फेब्रुवारी दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत। ज्या महिलांना डिसेंबरचा नाही मिळाला त्यांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे असे 4,500 मिळतील आणि ज्यांना त्या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला अशा महिलांना आता 7,500 रुपये एक रकमी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ज्या महिलांना 6वा मिळाला आहे त्यांना 7वा आणि 8वा दोन्ही हप्ते सोबत येणार, म्हणजे आता 7वा 8वा दोन्ही। स्वतः राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिताई तटकरेंनी सुद्धा ही माहिती स्पष्ट केली की 26 जानेवारीपर्यंत राहिलेले जे काही पैसे ते सगळे वाटप होणार आहे, त्याची तरतूद सुद्धा केलेली आहे। तुम्ही जर पाहिलं असेल 3,900+ कोटीची तरतूद तुमच्या 7व्या आणि 8व्या हप्त्यासाठी आता अर्थ खात्याने त्या ठिकाणी काल मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांना नक्की शेअर करा आणि काळजी करू नका। तुम्हाला अजून पैसे आले असतील तर काळजी करू नका, 26 जानेवारीपर्यंत पैसे येतील। आज 18 तारीख आहे, येत्या 20 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे। 20 ते 26 असे साधारणतः 6 ते 7 दिवसात सगळ्या महिलांचे पैसे जमा होणार आहे। तुम्हाला सुद्धा गॅसचे पैसे सुद्धा जमा होत आहेत, मिळाले असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा। अन्नपूर्णा योजनेचा ज्या महिलांना SMS आला आहे त्यांना सुद्धा पैसे आलेले आहेत। घरकुलाची यादी सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायत निहाय लागलेली आहे, तुम्ही चेक करून घ्या तुमचं नाव आहे का तिथं, काही त्रुटीमध्ये आढळलं काय। ठीक आहे, थांबतोय।